अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजिती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदे याचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते. एके हात दोघांशी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले. आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चौज. साहेबांनी प्रश्न केला सहज. आपण आला कोठून? स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले. तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतसे कालींचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडवून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदाटका प्रति तेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केली. गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादसी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही. सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडवून सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून झाले. तैपासून या नगरात आनंदे अहो आनंद ऐसे आमोचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजे. यती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येत साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर कंबरेवर ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिस्व द्वितीयोध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्री रस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.